आकाशवाणी. सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुशासनासाठी करावा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना आवाहन. विविध राज्यांच्या गृहसचिवांची बदली करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. मुंबईच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचेही निर्देश. अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं मत. आणि देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी कार्यक्षम आणि अद्ययावत प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि डेटा विश्लेषण अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. राष्ट्रपती भवन इथं आयोजित कार्यक्रमात नागरी सेवा अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. नवीन संकल्पना, अनुभव आणि नवतंत्रज्ञान यांचा मेळ घातल्यास सुशासनात परिणामकारक बदल घडवून आणू शकतो. जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरण बदलांच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करावी असं आवाहनही राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना केलं. हे नागरी सेवा अधिकारी मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय व्यवस्थापन अकादमीत 125व्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते जाहीर सभा आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचार करताना दिसत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमधल्या पलक्कडमध्ये उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो करणार आहेत. त्यानंतर ते तमिळनाडूसाठी रवाना होतील. दुपारी तिथे त्यांची जाहीर सभा होईल. काल संध्याकाळी कोईम्बतूरमध्ये मोदींचा रोड शो झाला. मोदी यांनी काल कर्नाटक आणि तेलंगणमध्येही जाहीर सभा घेतल्या. यावेळी मोदींनी शक्ती या संकल्पनेवरून राहुल गांधींनी केलेल्या विधानाबद्दल त्यांच्यावर टीका केली. चांद्रयान 3चं विक्रम लँडर चंद्रावर जिथे उतरलं त्या ठिकाणाला आपण शिवशक्ती पॉइंट असं नाव दिल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शक्ती म्हणजे भारतावर आणि घटनात्मक संस्थांवर वर्चस्व गाजवणारी शक्ती असा आपला अर्थ होता. मात्र मोदींनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं राहुल गांधी म्हणाले. निवडणूक रोख्यांसंबंधीची सर्व माहिती येत्या 21 तारखेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल स्टेट बँकेला दिले. रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वटवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल असा रोख्यांचा क्रमांक जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांची बदली करण्याचे आदेश त्या राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. हिमाचल प्रदेश आणि मिझोरामच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांची बदली करण्याचेही आदेश आयोगानं दिले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची बदली करण्याचे आदेश आयोगानं दिले होते. त्यानुसार पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून विवेक सहाय यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. याशिवाय स्वतःच्या मूळ जिल्ह्यात किंवा 3 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेले महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महापालिकेचे उपायुक्त यांचीही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या सर्व बदल्यांची माहिती आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव S.K. दास यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगानं 22 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवूनही संबंधितांच्या बदल्या केल्या नसल्याबद्दल निवडणूक आयोगानं स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका परिसंवादात सहभाग घेतला. चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम या विषयावरचा हा परिसंवाद विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागानं आयोजित केला होता. अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान आहे. यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असं मत जनरल अनिल चौहान यांनी यावेळी व्यक्त केलं. चीनच्या भूराजकीय उदयाबरोबर चीनशी असलेला सीमावाद अधिकच तीव्र होणार आहे
आणि त्याला तोंड देण्यासाठी भारतीय सेना दलं अधिक प्रबळ होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन चौहान यांनी यावेळी बोलताना केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राफामध्ये लष्करी कारवाई करणं ही इस्रायलची चूक ठरेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दिला आहे. दोन्ही देशांमध्ये वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी महिन्याभरात पहिल्यांदाच एकमेकांशी फोनवरून संवाद साधला. लष्करी कारवाईमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ शकतो आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. गाझातला तणाव आणखी वाढल्यास इस्रायलला यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडू शकतो असं बायडन यांनी नेतन्याहू यांना सांगितलं. अशी माहिती व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली. राफा भागासंदर्भातल्या चर्चेसाठी इस्रायलच्या पदाधिकाऱ्यांचं पथक वॉशिंग्टनला पाठवण्याच्या बायडन यांच्या प्रस्तावाला नेतन्याहू यांनी मान्यता दिल्याचंही सुलिव्हन यांनी सांगितलं. पाकिस्ताननं आपल्या भागामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला आहे. काल मध्यरात्री पाकिस्ताननं हा हल्ला केला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा भागातील वझिरिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या हल्ल्यात 7 पाकिस्तानी जवान ठार झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. मध्यरात्री झालेल्या धाडीमुळे सोमवारपासूनच इस्लामाबाद आणि काबूलमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. बल्गेरियाचं अपहरण झालेलं MV रोईन या जहाजावरील नागरिकांची यशस्वी सुटका केल्याबद्दल बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांनी भारतीय नौदलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या जहाजावरील कर्मचाऱ्यांसह 7 जण प्रवास करत होते असं रादेव यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री मारिया गॅब्रियल यांनी काल बल्गेरियातील भारतीय राजदूत संजय राणा यांचे आभार मानले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 7 बल्गेरियन, 9 म्यानमारचे, 1 अंगोलियन अशा नागरिकांना घेऊन निघालेल्या जहाजाचं अरबी समुद्रात सकोत्रा बेटाच्या येमेनी नजीक समुद्री चाच्यांनी अपहरण केलं होतं. भारतीय तटरक्षक सीमेपासून 2600 किलोमीटर अंतरावर जात असलेल्या चाच्यांचं जहाज INS कोलकातानं अडवलं. 40 तास चाललेल्या या कारवाईत भारतीय युद्धनौका INS सुभद्रा, हाय अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोन, P-8I सागरी गस्ती विमान आणि मार्कोस प्रहार यांचं सहकार्य लाभलं. स्टार्टअपमधील उद्योजक, गुंतवणूकदार, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे उद्योजक या सर्वांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं 3 दिवसांच्या स्टार्टअप महाकुंभला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. भारत मंडपम इथं आयोजित या कार्यक्रमात स्टार्टअप आर्थिक परिसंस्था निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशात 2016 मध्ये केवळ 300 असलेली स्टार्टअपची संख्या आता वाढून 1 लाखांहून अधिक आहे असं उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी यावेळी सांगितलं. स्विस खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून स्वित्झर्लंडच्या बेसलमधून सुरुवात होत आहे. यामध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या लिओंग जुन हाऊ सोबत होणार आहे, तर किदंबी श्रीकांतची तैवानच्या वांग झुवई सोबत लढत होईल. महिला एकेरीमध्ये PV सिंधू आणि जर्मनीच्या इवॉन ली यांच्यात लढत होईल. महिला दुहेरीमध्ये अश्विनी पोन्नप्पा आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मेलायसा ट्रायस पुस्पिता रासी आणि रेचल आलेस्या रोज या जोडीसोबत होईल. तर त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडी अमेरिकेच्या अॅनी स्यू आणि कॅरी स्यू या जोडीला सामोरी जाईल. हे सामने येत्या रविवारी होणार आहेत. ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा काही भाग आणि झारखंडमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. भारताच्या पूर्व, मध्य आणि लगतच्या द्वीपकल्पीय भागात मुसळधार पाऊस आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहतील. तेलंगणमध्ये उद्यापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज आहे. उद्या या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे, तर आंध्र प्रदेश आणि किनारपट्टीच्या भागात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुशासनासाठी करावा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना आवाहन. विविध राज्यांच्या गृहसचिवांची बदली करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. मुंबईच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचेही निर्देश. अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं मत.
आणि देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.